Good morning to all friends. Today in this session we are going to discuss about how to learn English speaking skill from basic to advanced in Marathi language. मराठीमध्येच इंग्रजी भाषण कौशल्ये किंवा इंग्रजी बोलण्यामधील जे काही आपल्याला अडचणी जातात त्या अडचणीचे निराकरण करून त्या अनुषंगाने संभाषणाची जी कौशल्ये आहेत ती कसे आत्मसात करायची, सोबतच बेसिक आणि ॲडव्हान्स लेवलवर याचा आपल्याला इथे पूर्ण विचार करायचा आहे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना सर्वप्रथम आपल्याला भाषा कशा प्रकारे आपण शिकतो हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. बघा, इथे तुम्हाला स्क्रीनवर जे स्लाइडमध्ये दिसेल त्यानुसार आपण इथे विचार करूयात. वन बाय वन आपल्याला एक एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे. आजच्या सेशनमध्ये मोस्टली मी मराठीमधून बोलण्याचा प्रयत्न का करतो याचं कारण की आपल्याला काय शिकायचं आहे हे कळणं गरजेचं आहे. हे जर कळलं तरच आपण पुढील गोष्टी करू शकाल. अन्यथा आपला जो हेतू आहे इथे या ऑनलाईन क्लासला जॉईन होण्याचा हा कुठेतरी यशस्वी झाल्यासारखा वाटणार नाही. तेव्हा इंग्लिश स्पीकिंग म्हणजे नेमकं काय करायचं आहे, इंग्लिश स्पीकिंग करत असताना कुठल्या गोष्टींची गरज आहे, ग्रामरची काय भूमिका आहे, व्होकॅब्युलरी कशा प्रकारची असली पाहिजे, व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसाठा ज्याला आपण म्हणतो वर्ड बिल्डिंग, तर हे कशा प्रकारची असली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपल्याला इथे या सेशनमध्ये विचार करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना सर्वात महत्त्वाची बाब अशी की इंग्लिश स्पीकिंग हा फार महत्त्वाचा पार्ट इथे आहे. इंग्लिश स्पीकिंगसाठी अनेक ठिकाणी क्लासेस असलेले आपल्याला पाहायला मिळतात, परंतु अशा क्लासेसमध्ये सुद्धा आपण काही दिवस किंवा काही महिने ते क्लासेस केल्यानंतर सुद्धा आपल्याला इंग्लिश बोलण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. तर आपण का अशा प्रकारे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा इंग्लिश बोलू शकत नाही याची सुद्धा आपल्याला कारणं पाहिजे. तत्पूर्वी हे सेशन सुरू करत असताना पहिला प्रश्न आपल्यासमोर असा पडतो की वाय डू वी वॉन्ट टू लर्न इंग्लिश कम्युनिकेशन और वाय इट इज इम्पॉर्टंट टू लर्न इंग्लिश. इंग्लिश शिकणे का गरजेचे आहे किंवा इंग्लिशचं जे कम्युनिकेशन आहे हे आपल्याला का शिकायचं आहे, काय कारणं असतील, त्या कारणांबद्दल आपण थोडासा विचार केला पाहिजे. कारण जोपर्यंत त्याची कारणं आपल्याला कळणार नाही तोपर्यंत इंग्लिश स्पीकिंग आपण शिकू शकणार नाही. बघा, कुठलंही काम असू द्या, आपल्याला जेव्हा ते काम करायचं आहे त्याच्यामागे काहीतरी हेतू असतो तेव्हा ते आपण काम करतो. काही कारण नसताना एखादं काम करत नाही आपण. जर आपल्याला एखाद्या गोष्टीपासून काहीतरी बेनिफिट मिळवायचं असेल तरच ते काम जनरली आपण करतो. अशा वेळेला इंग्लिशच्या संदर्भात सुद्धा हेच लागू पडतं की इंग्लिश का शिकायची आहे हे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. इंग्लिश शिकत असताना अनेक अडचणी येतात. मग त्या कुठल्या अडचणी आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि इंग्लिशच्या अनुषंगाने जेव्हा इंग्लिश कम्युनिकेशनचा प्रश्न येतो तेव्हा सर्वसामान्यपणे इंग्लिश हा एक डिफिकल्ट सब्जेक्ट आहे, इंग्लिश शिकणे कठीण वाटतं, इंग्लिश शिकताना आपल्याला जमत नाही, आपल्याला डेअरिंग नसतं, भीती वाटते, अशा अनेक गोष्टी आहेत. अनेक गोष्टी म्हटल्यापेक्षा न्यूनगंड आहेत. चुकीची विचारसरणी आहे की आपल्याला इंग्लिश जमत नाही. पण इंग्लिश हा असा सब्जेक्ट आहे की जो तुम्ही इतर विषयाप्रमाणे शिकू शकता. जसं आपली मातृभाषा सोडली तर इतर भाषा ज्या प्रकारे आपण शिकतो, फॉर एक्झाम्पल हिंदी लँग्वेज आहे,
तशाच प्रकारची इंग्लिश लँग्वेज आहे. आता आपल्याला इंग्लिश शिकायची आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तत्पूर्वी ज्या लोकांनी इथे जॉईन केलेलं आहे त्या लोकांनी कमेंटमध्ये आपलं नाव तिथे टाईप करायचं आहे, जेणेकरून मला कळेल की इथे किती लोक जॉईन झालेले आहेत आणि कोण कोण आहेत. ठीक आहे. यासोबतच आता इंग्लिश कम्युनिकेशन आपल्याला का करायचं आहे. सर्वात पहिला प्रश्न तर हा आहे की आपल्याला इंग्लिश जमत नाही, तेव्हा इंग्लिश शिकायची आहे. इंग्लिश शिकल्यानंतर काय होईल की आपल्या अभ्यासामध्ये जो भाग कठीण आहे तो म्हणजे इंग्लिशचा, किंवा जो भाग आपल्याला कठीण वाटतो, कठीण आहे म्हटता येणार नाही, सोपाच आहे, परंतु जो आपल्याला कठीण वाटतो तो म्हणजे इंग्लिश सब्जेक्ट. आणि इंग्लिश सब्जेक्ट जर समजून घ्यायचा असेल, इंग्लिश सब्जेक्ट जर चांगल्या प्रकारे आत्मसात करायचा असेल, इंग्लिश सब्जेक्टमध्ये चांगलं स्कोरिंग करायचं असेल, इंग्लिश सब्जेक्टच्या अनुषंगाने तुम्हाला चांगलं करिअर करायचं असेल तर आपल्याला इंग्लिश शिकणे गरजेचं आहे. दिस इज द बेसिक रिझन वाय डू वी वॉन्ट टू लर्न इंग्लिश. It is important to learn English because there are so many reasons. But some of them are here job opportunity. The first reason is what? Job opportunity. And this is the biggest reason that we need to learn, that we need to get future opportunity. की आपल्याला आपल्या भविष्याशी निगडीत आपलं करिअर घडवायचं आहे, तेव्हा जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. आणि जॉब मिळण्यासाठी आता जर तुम्ही सध्याच्या परिस्थितीत पाहिलं तर कुठलाही असा जॉब नाही जिथे तुम्हाला इंग्लिशचं काम पडणार नाही. अँड दॅट्स वाय इंग्लिश कम्युनिकेशन विल हेल्प यू टू गेट बेटर जॉब. एक चांगला जॉब मिळण्यासाठी तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन मदत करणार, यात कुठे शंका नाही. यू कॅन फाइंड मोर जॉब ऑपॉर्च्युनिटीज. इतर गोष्टींच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर इंग्लिश ज्यांना चांगली येते, इंग्लिश कम्युनिकेशन ज्यांना चांगल्या प्रकारचे येते, त्या लोकांना चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. इतरांच्या तुलनेत अधिक जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. आणि काय होतं की इंग्लिश शिकायची आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीच्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार करायचा आहे. पुन्हा दुसरं रिझन आहे, इट इज द मोस्ट वाईडली स्पोकन लँग्वेज इन द वर्ल्ड. की इंग्लिश ही जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे, त्यामुळे इंग्लिश आपल्याला येणं गरजेचं आहे. जर सपोज तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं आहे आउट ऑफ स्टेट किंवा आउट ऑफ कंट्री, तर तिथे तुम्हाला आपली मदर टंगचा वापर करून जमणार नाही. तिथे जर संभाषण साधायचं असेल तर आपल्याला तिथल्या लोकांची भाषा येणं गरजेचं आहे, किंवा तिथल्या लोकांची भाषा येत नसेल तर कमीत कमी आपल्याला एक अशी भाषा बोलावी लागेल की जी येऊ लागेल, किंवा तिथे आपल्याला स्वतःला आपलं मत मांडता येईल. आणि म्हणून ही इंग्लिश ही लँग्वेज आता संपूर्ण जगभर लँग्वेज ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणून स्प्रेड होताना दिसतंय, तेव्हा इंग्लिश लँग्वेज शिकणं आपल्याला गरजेचं आहे. तिसरं रिझन आहे इम्प्रेशन इन द फील्ड वेअर यू वर्क. जिथे कुठे आपण काम करतो तिथे जर आपल्याला इंग्लिश लँग्वेज चांगल्या प्रकारे आत्मसात होत असेल तर आपण एक चांगल्या प्रकारचं इम्प्रेशन आपल्या त्या फील्डमध्ये, आपल्या जॉबच्या ठिकाणी आपण निर्माण करू शकतो. आणि त्यामुळे इतरांच्या तुलनेत आपल्याला आपलं जे काही व्हॅल्यू आहे किंवा आपल्याला जॉबमध्ये जे मिळणारा मान सन्मान आहे तो सुद्धा आपण वाढवू शकतो. अनदर रिझन इज इट्स द ऑफिशियल लँग्वेज ऑफ 53 countries, more than 53 countries, not only 53, more than 53 countries. की 53 पेक्षा जास्त देशामध्ये इंग्लिश लँग्वेजचा वापर ऑफिशियल लँग्वेज म्हणून होतो. तेव्हा आपल्याला काळाच्या ओघात इंग्लिश शिकणं गरजेचं आहे. एखाद्या ठिकाणी तुम्ही जॉबच्या निमित्तानं जर कुठे जात असाल बाहेर, तेव्हाही तुम्हाला इंग्लिश लँग्वेजचं ज्ञान असणं गरजेचं आहे. अनदर रिझन इज इट मेक्स इट इझियर टू ट्रॅव्हल. आणि एखाद्या ठिकाणी प्रवास करत असताना आपल्याला इंग्लिश लँग्वेज
अधिक या प्रवासामधल्या अनेक गोष्टी सोप्या करून देतं. यू कॅन इझिली ट्रॅव्हल इन द वर्ल्ड. तुम्ही जगात कुठेही प्रवास करू शकाल सहजपणे, कारण प्रत्येक गोष्ट ही इंग्लिशमधून पाहायला मिळते. फॉर एक्झाम्पल, की सपोज तुम्हाला एखाद्या फॉरेन कंट्रीमध्ये जायचं आहे आणि फॉरेन कंट्रीमध्ये जात असताना तिथे विजा, पासपोर्ट आपल्याला तयार करावा लागतो. त्यासाठी सुद्धा हे कम्युनिकेशन पूर्ण इंग्लिशमधूनच होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच तुम्हाला तिकीट बुकिंग करणे, रिझर्वेशन ज्याला वगैरे आपण म्हणतो, हे सुद्धा कम्प्लीट प्रोसेस ही इंग्लिशमध्येच पाहायला मिळते. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे की ज्या ठिकाणी तुम्ही गेलेत, जगभरात कुठल्याही देशात गेलेत, तर तिथली भाषा तुम्हाला येणार नाही, तेव्हा आपल्याला इंग्लिशमधून कम्युनिकेशन करावं लागणार. आपली मदर टंग आपण वापरू शकणार नाही. त्यानंतर नेक्स्ट रिझन आहे, इट इज द लँग्वेज ऑफ मीडिया, की इंग्लिश लँग्वेज ही आता सोशल मीडियावर आपल्याला मोस्टली पाहायला मिळते. व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, कुठलंही बघा, हे सगळं तुम्हाला इंग्लिशमध्येच पाहायला मिळेल. तेव्हा आपल्याला तिथे ते सगळं समजणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून आपल्याला सोशल मीडियावर जे लोक ॲक्टिव्ह असतात त्यांना माहिती आहे की आपलं जे कम्युनिकेशन आहे हे आपण मोस्टली इंग्लिशमध्ये करायला पाहिजे. त्यानंतरचं रिझन आहे, यू कॅन बिकम बेटर एज्युकेटेड. आणि सोबतच आपण इंग्लिशच्या माध्यमातून अधिक चांगलं ज्ञान घेऊन एज्युकेटेड व्यक्ती बनू शकतो. एज्युकेशन घेण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला गरजेच्या असतात आणि त्याचा देखील आपल्याला उपयोग करता येऊ शकतो. त्यानंतरचं कारण आहे, यू विल नो द ग्लोबल लँग्वेज. आज जर आपण पाहिलं तर एक प्रश्न इथे निर्माण होतो, तो म्हणजे लँग्वेज इम्पेरियलिझम. लँग्वेज इम्पेरियलिझम, भाषा साम्राज्यवाद ज्याला म्हणतो आपण. यामध्ये इंग्लिश लँग्वेज ही ग्लोबल लँग्वेज म्हणून नावारूपास येत आहेत. संपूर्ण जगभर इंग्लिश लँग्वेजचा उपयोग होताना दिसतोय. नेटवर कुठल्याही प्रकारचं सोर्स तुम्ही शोधायला गेलात, कुठल्याही विषयाची माहिती घ्यायला गेलात, कुठल्याही फील्ड क्षेत्रातील जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या शोधायला गेलात, तर त्या सगळ्या तुम्हाला ह्या इंग्लिश लँग्वेजमधूनच पाहायला मिळतील. तेव्हा इंग्लिश लँग्वेज येणं किती महत्त्वाचं आहे, किती अनिवार्य आहे, हे आपल्याला इथे लक्षात घेता येतं. त्यानंतर आहे, यू कॅन इम्प्रूव्ह युअर कॉन्फिडन्स. सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की जेव्हा आपण एखादा जॉब करतो, तेव्हा त्या जॉब करत असताना आपल्याला ज्या अडचणी येतात, कुठलेही डॉक्युमेंट्स असेल, कुठलेही वर्क करण्यासंदर्भात असेल, तर त्या अडचणी दूर करण्याचं काम इंग्लिश लँग्वेज करू शकते. इफ यू हॅव गुड कॉन्फिडन्स, यू कॅन डू युअर वर्क वेल, अँड फॉर इट नॉलेज ऑफ इंग्लिश लँग्वेज इज व्हेरी इसेन्शियल असं म्हटलं जातं. तेव्हा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी देखील इंग्लिश लँग्वेज तेवढीच महत्त्वाची आहे, हे आपल्याला लक्षात घेता येतं. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे की हाऊ कॅन आय यूज इंग्लिश इन माय लाईफ, की मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्लिश लँग्वेज कशी वापरू शकतो. आता इंग्लिश लँग्वेज दैनंदिन जीवनामध्ये वापरायची म्हणजे नेमकं काय करायचं आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. की दैनंदिन जीवनात तुम्हाला इंग्लिश लँग्वेज शिकायची आहे म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं आहे. तर इंग्लिश लँग्वेज शिकत असताना दैनंदिन जीवनातील जे वाक्य आहेत त्याला आपल्याला इंग्लिशमध्ये वापरायचे आहे. जसं आपण डे टू डे आपल्या मदर टंगमध्ये कम्युनिकेशन करतो, तशाच प्रकारचं कम्युनिकेशन आपल्याला इंग्लिश लँग्वेजमध्ये करायचं आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला जे दैनंदिन जीवनातले वाक्य आहेत हे इंग्लिशमधून वापरायचे आहेत. तेव्हा आपण जनरली काय करतो की जे आपले मदर टंगमधील वाक्य आहे, सपोज युअर मदर टंग इज मराठी, आणि आपली जर मराठी मातृभाषा आहे तर मराठीतलं एखादं वाक्य आहे की तसं सपोज मी काम करत आहे असं आपण म्हणतो. मग मी साठी आपण काय वापरतो, आय. कामसाठी काय वापरतो आपण, वर्क. करत साठी डू किंवा डुईंग आपण असं पण वापरू शकतो. आणि आहे साठी ॲम इज आर पैकी एक, आणि मी आहे म्हणून आपण ॲम घेतो. आता हे कसं वाक्य दिसतं, कसं दिसतं, आय वर्क डुईंग ॲम. हे असं वापरलं जात नाही. कारण काय, कारण इंग्लिशच्या अनुषंगाने जेव्हा विचार करतो आपण टेन्समध्ये, तेव्हा जनरली रचना सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी येते. पण जेव्हा आपण मराठीमध्ये विचार करतो तेव्हा सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब अशी रचना
आपल्याला पाहावी लागते. तेव्हा हे ठरवत असताना एखादं मराठी वाक्य आहे तर तेव्हा काय करायचं, त्याला क्रम द्यायचा. सपोज मी आहे तर मीला एक क्रम द्या. त्याच्यानंतर इकडे बाकीचे जे वाक्य शब्द आहेत तिथे मागून क्रम देता नाहीचा. म्हणजे आहेला 2, करतला 3 आणि कामला 4 आणि मग त्याची मांडणी आपल्याला करायची. मग काय होईल, पहिल्या क्रमांकाचा मी आहे म्हणजे आय, दुसऱ्या क्रमांकाला आहे म्हणजे ॲम, तिसऱ्या क्रमांकाला करत म्हणजे डुईंग आणि चौथ्या क्रमांकाला काम म्हणजे वर्क. आय एम डुईंग वर्क, मी काम करत आहे. अशा प्रकारे इंग्लिशचं सेंटेन्स करेक्ट होतं. पण आता प्रश्न हा आहे की मला वाक्यरचना येत नाही, ग्रामर येत नाही, मग मी इंग्लिश कशी बोलायची? की ग्रामर शिवाय इंग्लिश आपल्याला शिकायची आहे. We have to learn English without grammar. We have to speak in English without grammar. We have to communicate in English without grammar. आता तुम्ही म्हणाल की ग्रामर न येता इंग्लिश बोलू शकतो का आपण? तर आता यू जस्ट इमॅजिन, हाऊ डू यू लर्न युअर मदर टंग? सॉरी, हाऊ डिड यू लर्न युअर मदर टंग? की तुम्ही तुमची मातृभाषा कशी बोलते किंवा कशी बोलता? आता सध्या जसे बोलताय त्यामध्ये मातृभाषेमधून बोलत असताना तुम्ही ग्रामरचा विचार करता? कधीच नाही. मला सांगा की आपली मातृभाषा सपोज मराठी आहे तर मराठी तुम्ही शिकले कसे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण आपली मातृभाषा कशी शिकलो. कारण काय होतं की आपली मातृभाषा शिकत असताना आपण सुरुवातीची स्टेप काय आहे, अगदी लहानपणापासून जा आपल्या बालपणाची गोष्ट आठवा किंवा एखादं लहान मूल कसं बोलतं ते आठवा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की एखादं लहान मूल आहे, सपोज त्याला बोलायचं आहे तर पहिल्यांदा तो काय करतो, ऐकतो, म्हणजेच लिसन. तो पहिल्यांदा काय करतो, लिसन, की इतरांचे शब्द तो ऐकतो. ऐकल्यानंतर जसेच्या तशा त्या शब्दांचं काय करतो, अनुकरण करतो, इमिटेशन. काय करतो तो, इमिटेट करतो त्या वर्डला, जशा तसं अनुकरण करतो. आणि इमिटेशन केल्यानंतर तो काय करतो, प्रोनाऊन्स देम, जसे तसे ते शब्द प्रोनाऊन्स करतो. आणि मग तो हळूहळू बोलायला लागतो, म्हणजे स्पीक करतो. बरोबर आहे. मग बोलायला लागल्यानंतर ऐकतो, अनुकरण करतो, शब्द उच्चारतो, बोलतो. उच्चारणे म्हणजे बोलणे. इथपर्यंत क्लिअर झालं. जरी त्या मुलाला एखादा शब्द असेल, जसं समजा पतंग हा शब्द आहे, KITE, काईट म्हणजे काय, पतंग असा शब्द आहे. त्याला पतंग हा शब्द सांगितला, त्याला कळतं, तो ऐकतो शब्द पतंग म्हणतो. आता पतंग कुठली वस्तू आहे ते वस्तू दाखवून जर म्हटलं की दिस इज पतंग, दिस इज काईट, तर तो म्हणाला यस इट इज काईट. पण काईट हा शब्द कसा लिहायचा हे त्याला कळणार आहे का? नाही. म्हणजे पहिले तो ऐकतो, त्याचं इमिटेशन करतो, मग तो शब्द बोलायला लागतो. नंतर तो काय करायला लागतो, चौथं रीड करायला लागतो, एक एक लेटर घेऊन वाचायला लागतो. हळूहळू वाचायला लागला की मग त्याला कळतं की काईट शब्द कसा लिहायचा आहे. तर ते लेटर्स त्याला आठवतात आणि ते लेटर्स आठवले की मग तो पुढे काय करायला लागतो, राईट करायला लागतो. म्हणजे सर्वात पहिल्यांदा आपण आपली मातृभाषा शिकत असताना पहिल्यांदा काय करतो, ऐकतो. बरोबर आहे. दुसऱ्यांदा त्याचं इमिटेशन करून बोलायला लागतो. तिसऱ्यांदा वाचायला लागतो, पाहून म्हणजे रीड करतो. आणि चौथ्यांदा आपण ती भाषा लिहायला लागतो. बरोबर आहे. तर या पद्धतीने आपण मातृभाषा बोलतो. तसंच इंग्लिशच्या बाबतीत काय करतो आपण, हाऊ वी लर्न इंग्लिश. तर हे पाहण्याआधी आपण मातृभाषा शिकत असताना पहिल्यांदा ऐकतो. इथे तुम्हाला लक्षात येत असेल की लिसनिंगच्या संदर्भात आहे. तर पहिल्यांदा आपण ते ऐकतो. दुसऱ्यांदा आपण तेच शब्द ॲज इट इज प्रोनाऊन्स करतो, सेम वर्ड.
आणि त्याचं अनुकरण करून बोलायला लागतो. तिसऱ्यांदा आपण ते शब्द बोलतो, म्हणजे अनुकरण करून उच्चार करून बोलायला लागतो. आणि बोलत असताना नेमकं काय करतो आपण, तर बघा लक्षात घ्या, कम्युनिकेशन करत असताना जनरली कम्युनिकेशनची सुरुवात ही क्वेश्चनने होते. आणि एकाने क्वेश्चन विचारला की दुसरा काय करतो, आन्सर देतो. म्हणजेच क्वेश्चन आन्सर मेथडने आपल्याला स्पीकिंगची जनरली सुरुवात असते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही रस्त्याने जात आहात, एखादा मित्र भेटला आणि त्याला विचारलंय, खरंय कुठे जात आहे म्हणजेच काय, किंवा काय करत आहे, तर तो प्रश्न निर्माण होतो. आणि प्रश्न निर्माण झाला की त्याच्यावर आन्सर सुरू होतं. म्हणजेच काय की फॉर इंग्लिश स्पीकिंग क्वेश्चन आन्सर मेथड इज व्हेरी इसेन्शियल. मग प्रश्न तयार कसा करायचा, प्रश्न कसा विचारायचा, आन्सर कसं द्यायचं, तेही विदाऊट ग्रामर, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कारण विदाऊट ग्रामर ह्या गोष्टी शिकायच्या म्हणजे नेमकं काय करायचं हे सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष समजून घ्यावं लागणार आहे. त्या स्पीकिंगच्या नंतर मग हळूहळू आपण वाचन करायला लागतो. मग त्यामधून आपल्याला अक्षर ओळख होते. आणि अक्षर ओळख झाली की मग हळूहळू आपण वाचायला लागतो. मग त्यात लेटर्स नंतर वर्ड्स, त्याच्यानंतर फ्रेज, फ्रेजेस, त्यानंतर क्लॉजेस आणि मग सेंटेन्सेस. या पॅटर्नमध्ये, या क्रमाक्रमाने आपण इंग्लिश लँग्वेज शिकत जातो, बोलत जातो, वाक्य तयार करत जातो. आणि ऑलरेडी या 5ही पॉईंट्सबद्दल, लेटर्स, वर्ड्स, फ्रेजेस, क्लॉजेस आणि सेंटेन्सेस, या 5ही बद्दल आपण यापूर्वी इंग्लिश कम्युनिकेशनचा जो व्हिडिओ आहे आपला, त्यामध्ये आपण बोललेलो आहे. त्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. तेव्हा हा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहून घ्या, कारण पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला कम्युनिकेशनमध्ये इंट्रोडक्शन आणि बेसिक कम्युनिकेशन कसं स्टार्ट करायचं ते आपण पाहणार. विशेषतः दैनंदिन जीवनातील जे शब्द आहेत त्यांचा उपयोग कसा करायचा हे सुद्धा आपल्याला इथे पाहावं लागणार. आणि शेवटी वाचन झाल्याच्या नंतर हळूहळू जसं तुम्ही वाचायला लागाल तशी अक्षर ओळख होणार. अक्षर ओळख झाली की मग तुम्ही लिहायला लागाल, म्हणजेच रायटिंग करायला लागणार. बरोबर आहे. आणि रायटिंग हा सर्वात शेवटचा पार्ट आहे. पण आता काय होतं की एकदा मग ह्या स्टेप्स कंप्लीट केल्या की मग आपली मदर टंग आपल्याला येऊ लागते. म्हणजे सर्वात पहिल्यांदा ऐकणे, नंतर त्याचं इमिटेशन करणे म्हणजेच अनुकरण करणे, शब्द प्रोनाऊन्स करणे, आणि मग हळूहळू बोलायला लागणे, मग वाचायला लागणे, आणि शेवटी ते लिहायला लागणे. अशा प्रकारे आपण आपली मातृभाषा शिकतो. पण इंग्लिश लँग्वेजच्या बाबतीत काय आहे, हाऊ डू वी लर्न इंग्लिश कम्युनिकेशन. आपण इंग्लिश कम्युनिकेशन कसं शिकतो, इंग्लिश संभाषण कसं शिकतो, इंग्लिश स्पीकिंग शिकत असताना आपण काय करतो. इंग्लिश लँग्वेजची सुरुवात सपोज तुम्हाला कमी जास्त 5व्या वर्गापासून हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट झालेला आहे. तर पहिल्यांदा जेव्हा इंग्लिश लँग्वेजचा तुम्ही अभ्यास केला तेव्हा काय शिकलात, ABCD शिकलात. बरोबर, म्हणजे अल्फाबेट्सचा अभ्यास करत असताना तुम्ही पहिल्यांदा काय केलं, पाहिलं. बरोबर, आणि पाहून वाचायला लागलात. म्हणजेच तुम्ही सर्वात पहिले केलंय रीडिंग केल्यानंतर रायटिंग, आपलं जे काही इंग्लिश लँग्वेजच्या लर्निंगच्या संदर्भात आहे ते आपण पाहतोय की सर्वात पहिल्यांदा आपण रीडिंग करतोय, रायटिंग करतोय, लिसनिंग. कधी कधी आपण लिसनिंग हे आधी पण येऊ शकतो इथे, आणि सर्वात शेवटी आपण स्पीकिंग घेतोय. म्हणजे इंग्लिश लँग्वेज शिकत असताना रीडिंग, रायटिंग, लिसनिंग हे आधी, त्याच्यानंतर आपण स्पीकिंग शिकतोय. आणि म्हणून दिस इज द रिझन वाय वी कांट इंग्लिश कम्युनिकेशन. दिस इज द मेजर ऑब्स्टॅकल in our spoken English process. So if you learn English language as your mother tongue, English
as like as your mother tongue, then you can speak easily without grammar. की ग्रामर शिवाय देखील आपण ही गोष्ट सहज शिकू शकतो. आता इंग्लिश शिकण्यासाठी सर्वात पहिले आपण काय करतोय, लिसन, ऐकतो, शब्द वगैरे ऐकतो, मग वाचायला लागतो आणि नंतर लिहायला लागतो आणि मग बोलायला लागतो. आता ही सगळं करत असताना सुद्धा हे चारही स्किल अत्यंत महत्त्वाचे आहे, हे लक्षात घ्या. इंग्लिश कम्युनिकेशनमध्ये हे चारही स्किल फार महत्त्वाचे आहे. परंतु या स्किलचा योग्य प्रकारे उपयोग कसा करता यायला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण जर इंग्लिश शिकायची आहे, इफ यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश, इफ यू वॉन्ट टू कम्युनिकेट इन इंग्लिश कम्प्लिटली विथ अ फ्लुएन्सी, देन यू हॅव टू लिसन प्रॉपरली. की पहिले तुम्ही नीट ऐकलं पाहिजे. व्हॉट वी लिसन, अगेन क्वेश्चन, की पुन्हा प्रश्न तयार होतो की काय ऐकायचं. तर न्यूज इन इंग्लिश, न्यूज इन इंग्लिश, इंग्लिशमधल्या न्यूज आपण ऐकल्या पाहिजेत. रेकॉर्डिंग्स असतात इंग्लिशमधल्या. त्याच्यानंतर सॉंग्स आहे इंग्लिशमधले. त्यानंतर मूवीज आहेत. हे सगळे आपण पाहिले पाहिजेत, ऐकले पाहिजेत, त्याचं प्रोनाऊन्सिएशन नीट समजून घेतलं पाहिजे आणि ते वापरलं पाहिजे. आता इंग्लिश मूवी, हॉलिवूडचे मूवीज वगैरे आपण जनरली बऱ्याच प्रमाणात मुलं पाहतात. फक्त ते पाहतात, त्यातील ॲक्शन पाहूनच ते समजून घेतात. पण ते काय बोलले, ते कुठले शब्द त्यांनी उच्चारले, हे जर लक्षात घेतलं तर ते अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला समजायला सोपं जातं. तेव्हा आपण न्यूज, त्याच्यानंतर रेकॉर्डिंग्स, सॉंग्स, मूवीज, या सगळ्या गोष्टी तर नियमितपणे रोज 1 तास जरी तुम्ही ऐकत आलात तर बरंचसं इंग्लिश कम्युनिकेशन इम्प्रूव्ह व्हायला आपल्याला मदत होईल. दुसरं आहे रीडिंग. रीडिंग करत असताना नेमकं काय काय केलं पाहिजे आपण. तर न्यूजपेपर, इंग्लिश न्यूजपेपर असतात, तुम्हाला माहिती आहे. इंग्लिश न्यूजपेपर हे आपण नियमितपणे वाचले पाहिजे. इंग्लिश बुक्स आहेत, हे नियमितपणे वाचले पाहिजेत. नॉव्हल्स आहेत, इंग्लिश नॉव्हल्स, हे आपण वारंवार वाचल्या पाहिजेत. आणि या सगळ्यांसोबत बघा, बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम होतो व्होकॅब्युलरीचा. आता व्होकॅब्युलरी ही जी भानगड आहे ही काही फार कठीण नाही आहे. जेव्हा तुम्ही जसं वाचत जाल, जसजसे जास्तीत जास्त शब्द ऐकत जाल, ती व्होकॅब्युलरी बिल्डिंग ज्याला म्हणतो आपण, ही ॲटोमॅटिकली ग्रो होत जाईल. तेव्हा व्होकॅब्युलरी हा फार डिफिकल्ट पार्ट आहे असं नाही. पण आपण इंग्लिश नॉव्हल्स, इंग्लिश बुक्स, न्यूजपेपर्स हे वाचले पाहिजेत. सोबतच इंग्लिश बेसिक ग्रामर जर असेल तर ती आपण थोडंफार वाचलं पाहिजे. कारण बेसिक ग्रामरही काही कधी आपल्याला हेल्प करतं. परंतु कम्प्लिटली ग्रामरनेच इंग्लिश येतं असं नाही, ग्रामरनेच इंग्लिश स्पीकिंग येतं असं नाही. विदाऊट ग्रामरही तुम्ही इंग्लिश बोलू शकता. तेव्हा बेसिक ग्रामर हा एक सबऑर्डिनेट पार्ट आहे जे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यानंतर लिहिण्याच्या संदर्भात आहे रायटिंग. आपण लिहून पाहिलं पाहिजे. जे काही वाचतो ते आपण लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखादा न्यूज ऐकली असेल आपण तर ती न्यूज इंग्लिशमधून लिहून पाहिली पाहिजे. म्हणजेच इंग्लिश लँग्वेजमधून लिहिण्याचा सराव केला पाहिजे. योग्य प्रकारे लिहिता येतं की नाही. प्रत्येक गोष्टी आहेत की प्रेसिस रायटिंग आहे, तुम्हाला माहिती असेल. प्रेसिस रायटिंग हे सुद्धा महत्त्वाचं आहे, ते आपण लिहून पाहिलं पाहिजे. एखादी स्टोरी वाचली ती आपल्याला सिंपल लँग्वेजमध्ये लिहिता येते का, ती लिहून पाहिली पाहिजे. एखादी स्टोरीसुद्धा आपण लिहू शकतो. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला लिहिता येईल. आणि शेवटी जे स्पीकिंग स्किल आहे, लक्षात घ्या, वरील तीनही स्किल जर चांगल्या प्रकारे आत्मसात केले तर नक्कीच इंग्लिश स्पीकिंग हे सोपं जातं. कारण जे तुम्ही शब्द ऐकलेले आहेत, जे वाक्य ऐकलेले आहेत ते वाक्य आपण बोलू शकतो. जे लिहिलेलं आहे ते वाचून वाचून पुन्हा आपण बोलू शकतो. जे लिहिलेलं आहे ते पुन्हा पुन्हा आपण लिहून सराव करू शकतो. आणि प्रॅक्टिस इज द मोस्ट इसेन्शियल पार्ट
इन इंग्लिश कम्युनिकेशन. तेव्हा तुम्हाला जर इंग्लिश कम्युनिकेशन शिकायचं असेल तर प्रॅक्टिस महत्त्वाची आहे, आणि प्रॅक्टिस कॅन बी डन ओनली थ्रू स्पीकिंग. मग बोलताना आता आपल्याला भीती वाटते की आपण कोणासमोर बोलायचं, चुकलं तर काय होईल, कोणी काही म्हणेल का. तर याच्यावर एक सोल्युशन महत्त्वाचं आहे, ते म्हणजे आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी मिरर आहे. मिरर, आरसा. आरशाच्या समोर उभं राहून आपण जर इंग्लिश बोलण्याचा सराव केला तर अधिक चांगल्या प्रकारचं इंग्लिश आपल्याला येऊ शकतं. आपल्या चुका आपल्याला कळू शकतात. आणि असे लोक की ज्यांना इंग्लिश समजतं, द पीपल हू नो इंग्लिश स्ट्रक्चर व्हेरी वेल, त्यांच्यासमोर तुम्ही जर चांगल्या प्रकारे बोलायला लागलात तर ते तुम्हाला तुमच्या चुका सांगतील. आणि चुका आपल्या ह्या फक्त प्रॅक्टिसमधूनच सॉल्व्ह होऊ शकतात. तेव्हा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं आपल्याला मान्य करावं लागतं. पण प्रॅक्टिससाठी तुम्हाला प्रयत्नही तेवढेच महत्त्वाचे आहे, एफर्ट्स. आणि त्यासाठी तुम्हाला हार्डवर्क करणं गरजेचं आहे, हे आपण विसरता कामा नये. जोपर्यंत तुम्ही हार्डवर्क करणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. तेव्हा प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्हाला हार्डवर्क करावंच लागेल, आणि हार्डवर्क करण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागतील. तर लिसनिंग, रीडिंग, रायटिंग अँड स्पीकिंग, ऑल दीज 4 skills आर व्हेरी इसेन्शियल इन द प्रोसेस ऑफ इंग्लिश कम्युनिकेशन. इंग्लिश कम्युनिकेशन शिकण्यासाठी ह्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळलेल्या आहे. आता आपण त्या वाचणार, त्या पाहणार, तरी सुद्धा आपल्याला इंग्लिश बोलत असताना अनेक अडचणी येतात. मग त्या अडचणी कुठल्या आहेत याबद्दल आपल्याला आता बोलायचं आहे. मेजर ऑब्स्टॅकल्स अडथळे आणि प्रॉब्लेम्स म्हणजे समस्या कुठल्या इन स्पीकिंग, इंग्लिश स्पीकिंग. इंग्लिश स्पीकिंग मधील मुख्य समस्या काय आहे, तर सर्वात महत्त्वाची समस्या आहे लॅक ऑफ कॉन्फिडन्स, की आपल्याला आत्मविश्वासच नाही की दॅट आय कॅन स्पीक इंग्लिश व्हेरी वेल. वी डोंट हॅव इनफ कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स स्पेशली, अँड ड्यू टू लॅक ऑफ कॉन्फिडन्स वी कांट स्पीक इंग्लिश व्हेरी वेल. इफ यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश you have to build up your self confidence, and to build up confidence you have to practice these 4 skills: listening, reading, writing and speaking. These 4 skills will help you to build up your confidence in English communication, and after that you will speak in English very well with confidence. Second problem is lack of guidance. दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे लॅक ऑफ गायडन्स, की आपल्याला प्रॉपरली गायडन्स होत नाही, मार्गदर्शन मिळत नाही. अँड दिस इज द रिझन वाय वी कांट इंग्लिश फ्लुएंटली, की आपण इंग्लिश बोलू शकत नाही. याचं कारण आहे गायडन्स, की प्रॉपर गायडन्स होत नाही. आणि प्रॉपर गायडन्स म्हणजे काय, प्रॉपर वे टू आवर डेस्टिनेशन, की आपलं जे ध्येय आहे त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रॉपर वेच आपल्याला कळत नाही. आणि म्हणून विदाउट गायडन्स इट इज व्हेरी डिफिकल्ट टू लर्न इंग्लिश. दॅट्स वाय आय एम हिअर टू गाईड यू. की इथे तुम्हाला मी मार्गदर्शन करण्यासाठीच आहे की इंग्लिशची सुरुवात कशी करायची, इंग्लिश स्पीकिंग कसं करायचं आहे. आणि हे काय एकदा समजलं की मग तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता, मग तुम्हाला दुसऱ्या गोष्टीची गरज नाही. आता बघा काय होतं की मला एखाद्या ठिकाणी जायचं आहे, सपोज वाशिम टू अमरावती मला जायचं आहे, परंतु मला रस्ताच माहित नाहीये की वाशिमवरून हा रस्ता आहे की वाशिमवरून निघणारा इकडून आणखी कुठे इकडे जाणारा रस्ता आहे नवीन जो इकडे अकोला जात असेल, माहितीच नाही. आणि मग आपण इथून निघाल्यानंतर आपण जर या रस्त्याने चालत गेलं तर आपल्याला अमरावती जायला वेळ लागेल. पण सपोज आपल्याला प्रॉपर वे माहीत असेल, आणि प्रॉपर वे माहीत असेल तर आपण वेळेच्या आत कमी प्रयत्नांमध्ये आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणून गायडन्स हा फार महत्त्वाचा रोल आहे. त्यानंतर लॅक ऑफ स्पीकिंग ॲटमॉस्फिअर, कंपनी ऑफ इंग्लिश स्पीकर्स, की आपल्या सभोवताल जनरली आपली मातृभाषा बोलणारे लोक दिसतात. इंग्लिश बोलणारे फार कमी लोक आहेत किंवा फारसे बोलतच नाही, घरीही बोलत नाही. पण सपोज जेव्हा तुम्ही
तुमचं मदर टंगमधून स्पीकिंग सुरू ठेवता किंवा तुमच्या आपल्या मातृभाषेतून आपण संभाषण करत असतो, तेव्हा बरेचसे वर्ड्स आहेत की जे इंग्लिशमधले आहेत, जे आपण आपल्या मातृभाषेमध्ये वापरतो. सम ऑफ द इंग्लिश वर्ड्स दॅट वी यूज इन मदर टंग. बरेचसे शब्द आहेत. फॅन आहेत, पेन आहे, टेबल आहे, चेअर आहे. अनेक गोष्टी आहेत की असे शब्द आपण, टिफिन आहे, कुकर आहे, हे असे बरेचसे शब्द आहेत जे इंग्लिशमधले आहे आपल्या मदर टंगमध्ये वापरतो. तर आपल्याला एकच करायचं आहे की मातृभाषेमधले शब्द वगळून त्याऐवजी इंग्लिश वर्ड जास्त वापरायचे आहेत. म्हणजे हळूहळू आपलं इंग्लिश कम्युनिकेशन सुधारत जाईल. आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे लिसनिंग फार महत्त्वाचा आहे. पुन्हा आलो आपण लिसनिंग स्किलवर. कारण शब्द अचूक ऐकल्या गेले तर अचूक प्रोनाऊन्स होतील, अचूक उच्चारण त्याचं होईल. आणि जर तुम्ही करेक्टली त्याचं प्रोनाऊन्सिएशन कराल तरच तुम्ही इंग्लिश स्पीकिंग बोलू शकाल. आणि प्रोनाऊन्सिएशनसाठी फोनेटिक्स हा एक महत्त्वाचा पार्ट आहे जो आपण शिकणे गरजेचं आहे. पण आता जनरली फोनेटिक्स आपण शिकत नाही किंवा फोनेटिक्सकडे आपण लक्ष देत नाही. याचं कारण आहे की हा पार्ट आपल्याला कंटाळवाणा वाटतो. इंग्लिशमधला बराचसा पार्ट कंटाळवाणा वाटतो आणि म्हणून आपण त्याकडे लक्ष देत नाही. पण फोनेटिक्स न शिकताही आपण चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलू शकतो आणि चांगल्या प्रकारे प्रोनाऊन्सिएशन करू शकतो इफ यू लिसन केअरफुली. जर तुम्ही काळजीपूर्वक ते ऐकलं तर. आणि ऐकत आपण ते शब्द वापरायला लागलो की ऑटोमॅटिकली आपली जी व्होकॅब्युलरी आहे ही वाढत जाणार. आणि व्होकॅब्युलरी वाढली की त्याचं प्रोनाऊन्सिएशन देखील आपल्याला कळायला येईल. आणि प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन त्या शब्दांचं कळायला आलं की मग आपण बोलू शकतो. पण काय होतं की आपल्या बोलण्यामध्ये बरेचसे शब्द असे आहेत की ज्याचं प्रोनाऊन्सिएशन आपण चुकीचं करतो. वी प्रोनाऊन्स वर्ड रॉंगली. सपोज द वर्ड इज LIVE, लाईव्ह. परंतु आपल्या सभोवतालच्या परिसरात जर आपण पाहिलं तर हा शब्द लिव्ह या अर्थाने उच्चारला जातो. तो चुकीचा आहे. लिव्हसाठी शब्द LEAVE असा आहे आणि हा जो आहे हा लाईव्ह आहे. पण जनरली लोक काय करतात, वेअर डू यू लिव्ह आपण म्हणतो. पण समोर म्हणतो आय लिव्ह इन वाशिम असं नाही म्हणत, आय लाईव्ह इन वाशिम असं म्हणताना दिसतं. कारण काय, कारण लाईव्ह प्रोनाऊन्सिएशन अचूक आहे. पण बरेचसे शब्द लाईव्हला लिव्ह या उच्चाराने उच्चारतात आणि म्हणून चुकीचं प्रोनाऊन्सिएशन होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि हेच कारण आहे की आपण इंग्लिश बोलू शकत नाही. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट आहे की हाऊ टू लर्न इंग्लिश विदाउट ग्रामर. हाऊ टू लर्न इंग्लिश विदाउट ग्रामर, की ग्रामर शिवाय इंग्लिश कशी शिकायची. यूज सेंटेन्सेस इन डेली लाईफ फ्रॉम युअर मदर टंग इन टू इंग्लिश, की आपल्या मातृभाषेमध्ये आपण दैनंदिन जीवनात जे शब्द वापरतो किंवा जे वाक्य वापरतो त्याला आपल्याला कशामध्ये ट्रान्सलेट करून पाहायचं आहे, इंग्लिशमध्ये. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ट्रान्सलेट करताना एखादं सेंटेन्स असेल तर आपल्याला ते सेंटेन्स सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. की जसं मी गावाला जातो किंवा जात आहे. आता मगाशी जे टेक्निक मी तुम्हाला सांगितलं की पहिला जो मी आहे त्याला 1 क्रमांक द्यायचा, नंबर 1. त्याच्यानंतर मागून क्रमांक देताना जे आहेला नंबर 2, जातला नंबर 3 आणि गावाला नंबर 4. आणि मग हा शब्द लिहायचा. म्हणजे कसं होईल, मी आहे जात गावाला. तर इंग्लिशमध्ये याला कसं होईल, मी साठी आय, आहे साठी ॲम, जात साठी गोईंग, आणि गावाला ला साठी टू, आणि गाव म्हणजे विलेज. म्हणजे आय एम गोईंग टू विलेज असं वाक्य तयार होतं. अशा प्रकारे आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. परंतु स्ट्रक्चरचा पुन्हा प्रश्न येतो. आणि म्हणून जसे दैनंदिन जीवनात शब्द आहेत, जसे दैनंदिन जीवनात आपण वाक्य वापरतो सेम तसे इंग्लिशमध्ये कसे ट्रान्सलेट करता येतील हे आपण पाहतोय. आणि यासोबत ते कसे वापरता येईल हे आपल्याला पाहता येईल. काही एक्झाम्पल बघा इथे. मुझसे झूठ मत बोलो किंवा माझ्यासोबत खोटा बोलू नकोस, डोंट लाय टू मी, असंच्या असं वाक्य वापरायचं. आपण बोलतात एखादा व्यक्ती आपल्याशी खोटं बोलत असेल तर आपण त्याला म्हणतो खोटं बोलू नको माझ्यासोबत. तर इथे सांगताना त्याला असं म्हणायचं डोंट लाय टू मी,
दुसरं वाक्य आहे, मैं मजाक कर रहा हूं, मी गंमत करीत आहे किंवा मजाक करीत आहे. तेव्हा आय एम किडिंग, आय एम जस्ट किडिंग, आपण फक्त मजाक करतोय असं त्याला सांगायचं आहे. तर आय एम जस्ट किडिंग, आय एम किडिंग अशा प्रकारे शब्द वापरू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही शरम आनी चाहिए, इथे शमम झालं शरम, तुला लाज वाटली पाहिजे असं आपण म्हणतो बरेचदा. एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीने चुकीचं काम केलं असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की तुला लाज वाटायला पाहिजे. तर यू शुड बी अशेम्ड असं ते वाक्य होतं. तर आता हे वाक्य असं सरळ इंग्लिशमध्ये आहे, तेव्हा तुला लाज वाटली पाहिजे असं मराठीतून विचार न करता यू शुड बी अशेम्ड इंग्लिशमधूनच विचार करायचा. त्यानंतर मुझे शर्मिंदा मत करो, मला नाराज करू नको. डोंट एम्बॅरस मी, डोंट पुट मी टू शेम, यापैकी कोणते वाक्य तुम्ही वापरू शकता. आप मुझे गलत समझ रहे हैं, तुम्ही मला चुकीचं समजत आहात. यू आर टेकिंग मी रॉंग. आता हे शब्द इकडे आपल्या मातृभाषेमधून न वापरता सरळ आपण इंग्लिशमधून जर विचार केला तर डोंट लाय टू मी, आय एम जस्ट किडिंग, यू शुड बी शेम्ड, डोंट एम्बॅरस मी, डोंट पुट मी अशेम, डोंट पुट मी टू शेम, यू आर टेकिंग मी रॉंग असे शब्द जर वापरले तर आपण सरळ इंग्लिश बोलायला लागू. असे इतरही भरपूर शब्द आहेत की जे आपल्या दैनंदिन जीवनात आपण वापरू शकतो. हचकिचाव मत, अडकळू नको, डोंट हेजिटेट, तोंड सांभाळून बोल, जीभ सांभाळून बोल, माइंड युअर लँग्वेज, समझने की कोशिश करो, समजून घेण्याचा प्रयत्न कर, ट्राय टू अंडरस्टँड. क्या मैं वजह जान सकता हूं, मला काही कारण कळेल का. मे आय नो द रिझन, इथे आय कॅपिटल घ्यायचं आहे. मे आय नो द रिझन, मला काही कारण कळेल का याच्या मागचं की तू जे करतोय त्या मागचं. उसके जिम्मेदार तुम हो, की त्याच्यासाठी जिम्मेदार कोण आहे, तू स्वतःच आहे. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. मैं ये यू ही पूछ रहा हूं, मी तर हे सहज विचारत आहे. आय एम आस्किंग दिस विदाउट एनी रिझन, काही कारण नसतं मी सहज विचारत आहे असं म्हणतोय. काय बेदगी आहे, काय मूर्खपणा आहे, व्हॉट नॉनसेन्स. इथे आपल्याला एक्सक्लेमेशन मार्क दिसतो म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर कितनी शर्म की बात आहे, किती लाजेची गोष्ट आहे, किती लज्जास्पद बाब आहे. व्हॉट अ शेम असे शब्द आपण वापरू शकतो. आता इथे लक्षात घ्यायचं आपल्याला की हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये कसे वापरता येतात. डोंट हेजिटेट, माइंड युअर लँग्वेज, ट्राय टू अंडरस्टँड, मे आय नो द रिझन, यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट, आय एम आस्किंग दिस विदाउट एनी रिझन, व्हॉट नॉनसेन्स, व्हॉट अ शेम. बस या पद्धतीने जर आपण हे सेंटेन्स वापरायला लागलात तर इंग्लिश स्पीकिंग आपल्याला सहज येऊ शकते. आणखीनही काही एक्झाम्पल्स आहेत बघा. जास्त भाव खाऊ नको, आपण म्हणतो ना बरेचदा की एखादा व्यक्ती जर जास्तच नाटकं करत असेल तर आपण त्याला म्हणतो जास्त भाव खाऊ नको, डोंट ऍक्ट सो स्पायसी. त्याच्यानंतर हे माझ्यासाठी काही फार मोठी गोष्ट नाही आहे. इट्स नॉट अ बिग डील फॉर मी, ही काही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट नाही आहे. आणि विषय जास्त वाढवू नको असं बरंच आपण म्हणतोय बोलताना. एखादा व्यक्ती भांडत असेल तर मला बस गप्प बैस, जास्त वाढू नको, जास्त बोलणं वाढू नको. तर अशा वेळेला डोंट स्ट्रेच द मॅटर फर्दर, डोंट स्ट्रेच द मॅटर फर्दर, की विषय पुन्हा वाढवू नको, भानगड पुन्हा करू नको किंवा भांडण वाढवू नको असं आपण इथे सांगू शकतो. त्याच्यानंतर पुन्हा इथे दिलेलं आहे चिंता मत करो, काळजी करू नको, हे काही फार मोठी गोष्ट नाही, हे कोई बडी बात नाही आहे. डोंट वरी, इट्स नॉट ए बिग डील, हे काही फार मोठं काम नाही आहे, काळजी करू नको अशा प्रकारे. त्याच्यानंतर इसलिए तो मैंने उसे पिटा, यासाठीच मी त्याला मारलं, यासाठीच मी त्याच्याशी भांडण केलं. तर दॅट्स वाय आय बीट हिम, हेच कारण आहे की मी त्याला चांगलं मारलं किंवा झोडपलं असं आपण इथे म्हणू शकतो. त्याच्या पुढे इसलिए तो मैं जा रहा हूं, यासाठीच तर मी चाललो, हे असं झालंय, ते अमकी गोष्ट तशी झाली म्हणून दॅट्स वाय आय एम गोईंग, आणि हेच कारण आहे की मी इथून पुढे जात आहे असं आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर पुढचं आहे इसलिए तो मैं तुमसे पूछ रहा हूं, यासाठीच तर मी तुला विचारत आहे. दॅट्स वाय आय एम आस्किंग यू, हेच कारण आहे की मी तुला विचारतोय की जे इथे मी तुला सांगतोय. म्हणजे अशा प्रकारे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यासाठी आपण त्यांना सांगू शकतो की डोंट ऍक्ट सो स्पायसी, इट्स नॉट अ बिग डील फॉर मी, डोंट स्ट्रेच द मॅटर फर्दर, डोंट वरी, इट्स नॉट अ बिग डील, दॅट्स वाय आय बीट हिम, दॅट्स वाय आय एम गोईंग, दॅट्स वाय आय एम आस्किंग यू,
असे जे शब्द आहेत ॲज इट इज हे सेंटेन्स जर तुम्ही वाचले तर तुम्हाला इथे स्ट्रक्चरचं काही घेणं नाही. जे सेंटेन्स स्ट्रक्चर आपण म्हणतोय याचं आपल्याला काहीच घेणं नाही. आपल्या दैनंदिन जीवनातले वाक्य पाहायचे, त्यांना इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेले सेंटेन्स पाहायचे आणि त्या सेंटेन्सला ॲज इट इज तुम्ही इथे वापरू शकता. आणि मग इंग्लिशमधून विचार करायला लागायचा. जस्ट थिंक इन इंग्लिश ओनली, नॉट इन मराठी. Whenever you have the time, you have to practice before the mirror. Whenever you are alone, you have to speak with yourself in English only. Then the target is not longer than you. Then they appear. की जे टार्गेट आहे, जे तुम्हाला दिसतंय त्यापेक्षा ते फार दूर नाही आहे, जवळच आहे. अँड इन धिस वे यू कॅन स्पीक इंग्लिश व्हेरी वेल. इथे इंग्लिश शिकायची आहे तर या पद्धतीने आपण इंग्लिश शिकू शकतो. प्रत्येक बाब आपल्याला इथे नीट लक्षात घेता येऊ शकते आणि व्यवस्थित अतिशय कुशलपूर्वक काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायच्या आहेत. तेव्हा अपेक्षा आहे की विदाऊट ग्रामर इंग्लिश कसं शिकायचं आहे हे बाब तुम्हाला इथे क्लिअर झाली असेल. इथे आपल्याला फक्त काही गोष्टी अशा लक्षात घ्यायच्या आहे की काही शब्द असतात, शब्द किंवा शब्द समूह असतात ज्याला आपण फ्रेज म्हणतो. त्या फ्रेजचा विचार करायचा आणि पुढे आपल्या मनाने शब्द लावून वाक्य करायचे. फॉर एक्झाम्पल इथे मी तुम्हाला सांगू शकतोय, जसं फॉर एक्झाम्पल बघा, आय ॲम. आता याच्या पुढे आपण लिहू शकतो आय एम ए स्टुडंट, आय एम ए बॉय, आय एम ए गर्ल, आय एम ए टीचर, आय एम ए डॉक्टर, आय एम ए फार्मर. याचं लक्षात बस पुढे शब्द लावायचे. आता आय एम म्हणजे काय, मी आहे. अत्यंत बेसिक लेवलवर आपण विचार करतोय की आय एमचा यूज कसा करायचा हे आपल्याला इथे लक्षात घेता यायला पाहिजे. जर तुम्ही आय एम कसा वापरायचा हे जर लक्षात घेतलं तर सहजपणे तुम्हाला हे लक्षात घेता येईल, हे समजून घेता येईल आणि ह्याला व्यवस्थित लिहिता देखील येईल. तेव्हा इंग्लिश कम्युनिकेशन करण्यासाठी आय एम हा शब्द कसा वापरतोय. आय म्हणजे मी, एम म्हणजे आहे. मी आहे, मग मी कोण आहे. आता मीच्या ऐवजी समोरचा व्यक्ती जर डॉक्टर असेल, आता समजा मी म्हणतोय की आय एम ए टीचर, पण माझ्यासमोर येणारा व्यक्ती जर डॉक्टर असेल तर मी म्हणेल समोर व्यक्तीला यू आणि त्यासमोर ॲमच्या ऐवजी आर. बस, यू आर ए टीचर, यू आर ए डॉक्टर, यू आर ए पेशंट. अशा प्रकारचे शब्द आपण तिथे वापरू शकतो. म्हणजेच आपल्याला इंग्लिश कम्युनिकेशन करत असताना सहजगत्या ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करायचा आहे. सोल्युशन इज ओनली दॅट यू हॅव टू स्पीक. You have to listen carefully. You have to imitate the word as it is and pronounce them. You have to think in English. You have to pronounce each word or each sentence that you think in English with people or in front of people. Those who know English very well, they will correct or recorrect your mistakes. If they recorrect your mistake, you have to recorrect it. You have to change your way. You have to think proper word. You have to listen to them and you have to use all these words into your own language. That's why in order to learn English very well, so if you want to learn English, just think in English, just read in English, just write in English, just speak in English. All these things are very essential to learn English. That's why listening first, then imitation of words or sentences, then pronounce them or speak them, then read them and then write them. The proper way to learn English is the way in which you learn your mother tongue. की ज्या भाषेला तुम्ही तुमची मातृभाषा म्हणता, जी मातृभाषा तुम्ही ज्या पद्धतीने शिकलात त्या पद्धतीने जर तुम्ही इंग्लिशचा अभ्यास सुरू केला तरच तुम्ही चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलू शकता असं मला वाटतं. तेव्हा हाऊ टू स्टार्ट इंग्लिश कम्युनिकेशन ह्या संदर्भात जी आवश्यक माहिती आहे मला असं वाटतं की इथे तुम्हाला कळली असेल. इंग्लिश संभाषण कौशल्य मराठीमधून सोप्या पद्धतीने आपल्याला शिकायचं आहे. इंग्लिश स्पीकिंग शिकत असताना सगळ्या बेसिक गोष्टींवर आपण इथे आज बोललेलो आहोत. उद्या आणि परवा 1-2 दिवस फक्त आपला लेक्चर होणार नाही. ही मुद्दामून सुरुवात करायची म्हणून तुम्हाला कळावं यासाठी मी हे अरेंज केलेलं आहे. 2 दिवसानंतर आपण हे बेसिक पासून स्टार्ट करणार विदाउट ग्रामर.
जस्ट यूज ऑफ फ्रेज, यूज ऑफ वर्ड्स आणि त्याच शब्दांच्या माध्यमातून आपण विचार करणार इंग्लिश कम्युनिकेशनचा आणि हळूहळू ते शब्द आपल्या कम्युनिकेशनमध्ये वापरायला लागाल, तेव्हा इंग्लिश लँग्वेज तुम्हाला सहज येईल. आता इंग्लिश विषय शिकायचा म्हटलं वर्गामध्ये तर त्यासाठी तुम्हाला ग्रामर आवश्यक आहे, त्यासाठी तुम्हाला अंडरस्टँडिंग आवश्यक आहे. आणि इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड इंग्लिश सब्जेक्ट यू मस्ट थिंक इन इंग्लिश अँड दॅट्स वाय इंग्लिश स्पीकिंग बेसिक टू ॲडव्हान्स इज व्हेरी इसेन्शियल टू लर्न इंग्लिश सब्जेक्ट व्हेरी वेल, टू गेट स्कोअर्ड इन इंग्लिश सब्जेक्ट, to achieve your target in English. If you want to achieve your target, you have to learn English language through this method. And this is the very easy and simple method to learn English. English शिकण्यासाठी अगदी सोपी आणि सहज पद्धती आहे. तुम्हाला जेव्हा जेव्हा अडचण येईल तेव्हा तेव्हा मी मातृभाषेमधून त्याचं काही स्पष्टीकरण देईल, पण मोस्टली यू हॅव टू लिसन in English, you have to think in English, you have to write in English, and then you have to speak in English. And these are the 21st century skills that we have to learn. So friends, in this way we can start your English communication from basic to advanced. मला असं वाटतं की इंग्लिश शिकण्यासाठी ही बाब तुम्हाला व्यवस्थित आहे, पुरेशी आहे आणि ती तुम्ही इथे नीट लक्षात घेतली असेल, तुम्हाला ते कळलं असेल की कशा प्रकारे इंग्लिश प्रोनाउन्सिएशन सुरू करायचं आहे. आज पुन्हा एकदा तुम्हाला महत्त्वाची सूचना आहे की तुमच्या फ्रेंड्सला सांगा जॉईन व्हायचं. आज फक्त 4-5 लोक दिसत आहेत जॉईन झालेले. 4-5 लोकांवर आपल्याला इंग्लिश कम्युनिकेशन 4-5 लोकांनाच गरज आहे असं नाही. ग्रुपमध्ये जे लोक आहेत त्यांनी जॉईन होणं गरजेचं आहे. त्या सगळ्यांना ते इंग्लिश येणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण इंग्लिश चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकू. आणि यासाठी तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशनचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही मी ज्या पद्धतीने आज तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही इंग्लिश कम्युनिकेशन कराल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचं इंग्लिश येईल. ॲट लास्ट आय कॉंग्रॅच्युलेट टू यू दॅट यू हॅव स्टार्ट युअर जर्नी ऑफ इंग्लिश स्पीकिंग. इंग्लिश स्पीकिंगचा हा जो प्रवास आहे हा तुम्ही इथून सुरू केलेला आहे, त्यामुळे तुमचं अभिनंदन. अशाच प्रकारे ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल त्या गोष्टींचा नीट अभ्यास करून इंग्लिश स्पीकिंग तुम्ही सुरू केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगच्या शुभेच्छा. पुढील 60 दिवसांमध्ये आपल्याला इंग्लिश स्पीकिंग कंप्लीट करायचं आहे. 60 दिवसाच्या कोर्समध्ये तुम्हाला चालतं बोलतं इंग्लिश बोलता येईल, इंग्लिश अंडरस्टँडिंग तुमची खूप चांगली वाढेल आणि इंग्लिश विषय ज्याला तुम्ही कठीण समजता तो विषय समजायला देखील सोपा जाईल. तेव्हा हा जो आजचं लेक्चर आहे हे कसं वाटलं तुम्हाला याबद्दल कमेंटमध्ये तुम्ही कळवा, जेणेकरून पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला आणखीन नवीन गोष्टी ॲड करता येईल आणि चांगल्या प्रकारचं आपल्याला कम्युनिकेशन स्किल स्टार्ट करता येईल. ठीक आहे मित्रांनो, तर आज आपण थांबूयात. पुन्हा पुढचं लेक्चर कधी घ्यायचं ते तुम्हाला ग्रुपवर कळवण्यात येईल, त्यानुसार तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आणि आपले जे काही इंग्लिश लँग्वेज स्किल आहे ते डेव्हलप करायचे आहेत. ठीक आहे, तर आज आपण इथे थांबून जाऊयात. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग दिस लेक्चर.